शांती माणसाला गरजेची आहे, ती मेल्यानंतर नाही, जिवंतपणे. आज कोणी जरी मेलं तर आम्ही श्रद्धांजली वाहताना बरेच लोक म्हणतात त्यांच्या मृतात्म्यास शांती मिळो. आम्हाला शरीर कळत नाही, मन कळत नाही, आत्मा कळत नाही, मग आम्हाला कळतं तरी काय? पहिली गोष्ट आम्हाला आमचं जीवन कळालं पाहिजे, मग तेव्हा आम्हाला शांततेचं महत्त्व कळतं. परिस्थितीवर जर मात करायची असेल तर तुम्हाला दिशा निश्चित करावी लागेल, आणि दिशा निश्चित करण्यासाठी तुम्हाला स्थैर्य पाहिजे, आणि स्थैर्य जर हवं असेल तर तुमच्याकडे शांती पाहिजे. जर जीवनामध्ये तुम्हाला जर कुठलाही जर उच्च जर ध्येय गाठायचं असेल किंवा एखादी क्षमता निर्माण करायची असेल, कौशल्य प्राप्त करायचं असेल तर तुमच्याकडे शांतता असणं फार गरजेचं आहे. आमचं जे जीवन आहे, शरीर हे धुरीवर आहे, वरती परिघावर आहे, आणि आतमध्ये जे मन आहे ते त्याचा आक आहे. जोपर्यंत तुमचं मन स्थिर नाहीये तोपर्यंत त्या फिरणाऱ्या चाकाला दिशाच मिळत नाही. मग आमचं जीवनाची गती जर कमी होत असेल तर आमच्या अंतःकरणामध्ये शांतता नाही आहे, किंवा आम्हाला यश मिळत नाही तर शांतता नाही. जीवनामध्ये आम्हाला उच्च शिखर गाठायचं आहे, परंतु स्वतःला आतमध्ये शांत ठेवून गाठायचं. शांती भंग का होते माणसाची? एकतर अपेक्षेमुळे होते, किंवा अपेक्षा भंग झाल्यामुळे होते, किंवा भीतीमुळे होते. तुमच्याकडे जोपर्यंत समाधान नाही ना तोपर्यंत शांती नाही. अक्षरशः हे जे काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष जे आहे हे शत्रू असे आहे की ते तुमच्या आत राहतात आणि तुम्हालाच पोखरतात, आणि तुमच्या माध्यमातून समाजाला त्रास देतात. मग हे काम, क्रोध, मद, मत्सर हे शत्रू का म्हटलेले आहे? कारण ते तुम्हाला टॉर्चर करतात, छळ करतात, तुमचा आतल्या आत भयंकर छळ करतात, आणि तो छळ आहे तो तुम्हाला अशांत करतो, आणि असा अशांत झालेला माणूस विकृत वागतो समाजामध्ये. दमन हे अशांतीचं फार मोठं कारण आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शांती नाही तोपर्यंत समाधान नाही. किती पण मिळू द्या, नाही, शांतीच नाही. म्हणून काही मिळो अगर ना मिळो तर शांतता पाहिजे. मग शांतता तेव्हाच येईल जेव्हा तुमच्या मनातून अपेक्षा निघून जातील. रेस्ट इन पीस ठीक आहे, पण रेस्ट इन लाईव्ह पाहिजे. जिवंतपणी शांतता पाहिजे. अशांतीचं मूळ प्रमुख कारणच हे आहे की आम्ही आमच्या हातात आहे ना ते करण्याच्या ऐवजी जे हातात नाही आहे त्याच्यावर फोकस करतो. तुम्ही काही आणलेलं नाही, काही नेणार नाही, पण तुमचं जे जीवन आहे ते मात्र तुमचं आहे, ते तुम्ही मात्र गमावून राहिले, अमूल्य किमतीचं. त्याच्यामुळे या जीवनामध्ये दुःख होण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त आम्ही मृत्यूला विसरतो म्हणून दुःख होतं. मृत्यू सदैव लक्षात ठेवा, आमचं काहीच नाही आहे, गमावण्यासारखं काहीच नाही आहे जगामध्ये. ज्यावेळेस असं कळेल तुम्हाला, भीती तुमची नष्ट होईल. हे शरीर सुद्धा तुमचं नाही आहे, तुमचं जर असेल काय असेल तर ते फक्त जीवन आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा आनंद घ्या. आणि हा जर आनंद आम्ही जर घ्यायला शिकलो तर आम्ही असं जीवन घडवू शकतो की आमच्या जीवनामध्ये नेहमी समाधान असेल आणि शांतता असेल. मित्रहो, जेव्हा कुणीतरी मरतं तेव्हा श्रद्धांजली वाहताना आपण त्याला रिप म्हणजे RIP अशा प्रकारे संबोधन देऊन त्याची श्रद्धांजली वाहतो. काही वर्षापूर्वी मला कळायच नाही की हे रिप काय भानगड आहे. जेव्हा त्याचा लॉंग फॉर्म मला समजला, रेस्ट इन पीस, म्हणजे त्या आत्म्याला काय मिळो? शांती मिळो, आणि या ज्या ठिकाणी तुला काय केलेलं आहे, दफन केलेलं आहे, त्या ठिकाणी तू आता आराम कर, आरामात राहा, शांतीने राहा. रेस्ट इन पीस का असं म्हणायची वेळ आली असेल बरं? रेस्ट इन पीस कारण आयुष्यभर आपल्याला अपेक्षांनी अरेस्ट केलेलं आहे, आपल्याला बंदी बनवलेलं आहे. अपेक्षांनी, कामनांनी, वासनांनी, अशांतीने आपल्याला पूर्णपणे विचलित ठेवलेलं आहे, भरकटवलेलं आहे. म्हणून इथं तरी शांतीने झोप बाबा. लक्षात ठेवा, मेल्यानंतरही तुम्हाला शांतीसाठी, तुमच्या शांतीसाठी इतरांना प्रयत्न करावे लागतात. आता योगायोगाने पितृपक्ष चालू आहे. हा पितृपक्ष काय? पितृ म्हणजे जे आमचे पूर्वज मरण पावले, मृत्यू पावले, त्या सर्वांच्या आत्म्याला शांती मिळो, ते तृप्त हो, म्हणून त्यांच्यासाठी ही सगळं विधी आहे. एक प्रकारे आम्ही ज्याप्रमाणे दशक्रिया करतो, कुंभ श्राद्ध वळवतो, या सर्व विधींमध्ये जर अपूर्तता राहिली आणि जर पित्र जर अतृप्त राहिले
तर तुम्हाला नारायण नागबली करावा लागतो. वास्तुशांतीमध्ये सुद्धा पितृदोष घालवावा लागतो, नाहीतर ते पित्र अतृप्त आत्म्याच्या रूपाने तुमच्या मागे धावतच राहतात आणि तुमच्या माध्यमातून जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मेल्यानंतर जर शांती नाही मिळाली तर मग तो नरकच असतो. माणसं जिवंतपणे जे मिळवायला हवं ते मिळवत नाही आणि मग मृत्यूनंतर त्यांना ते प्राप्त व्हावं यासाठी त्यांच्या पुढच्या पिढ्यांना प्रयत्न करावे लागतात. शांती माणसाला गरजेची आहे. ती मेल्यानंतर नाही, जिवंतपणे. आज कोणी जरी मेलं तर आम्ही श्रद्धांजली वाहताना बरेच लोक म्हणतात त्यांच्या मृतात्म्यास शांती मिळो. दुर्दैवाने भगवद्गीतेचा अपमान करतात हे लोक. भगवान श्रीकृष्णाचा अपमान करतात. त्यांनी सांगितलं नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका. अरे आत्मा जो आहे तो अमर आहे, तो चिरंजीव आहे. मग आत्मा जर अमर आहे तो मृतात्मा कधी होऊ शकतो का? नाही. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो असं तुम्ही म्हणू शकता. ही फार मोठी गोष्ट आहे. आम्हाला हे पण कळत नाही. आम्ही बोलता बोलता म्हणून जातो मृतात्म्यास शांती मिळो. आम्हाला शरीर कळत नाही, मन कळत नाही, आत्मा कळत नाही. मग आम्हाला कळतं तरी काय? पहिली गोष्ट आम्हाला आमचं जीवन कळालं पाहिजे, मग तेव्हा आम्हाला शांततेचं महत्त्व कळतं. बघा, एखादी गोष्ट तुमच्याच्याने जर होत नसेल किंवा एखादी गोष्ट आठवत नसेल, सूक्ष्म क्रिया असेल, एखादी सुईमध्ये दोरा ओवायचा आहे, तर अशा वेळी आपण म्हणतो अरे शांत हो, जरा शांत हो. लहान मुलांना ही सूचना फार दिली जाते, गप्प बेस, शांत बेस. कारण शांततेशिवाय एकाग्रता नाही. समुद्र जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत फार सुंदर आहे. तो जर एकदा अशांत झाला तो मृत्यूचा तांडव निर्माण करतो. मनुष्याच्या जीवनामध्ये जर शांतता नसेल, त्याच्या शरीरामध्ये स्थैर्य नसेल, शांततेशिवाय स्थैर्य येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत स्थैर्य नाही आहे तोपर्यंत दिशा नाही आहे. आणि जोपर्यंत दिशा नाही आहे तोपर्यंत अवदशा आहे. तुमची दिशा जर भरकटली तर तुमची दशा भरकटते. मग दिशा जर योग्य असेल तर दशा पण चांगली असते. दशा म्हणजे परिस्थिती. परिस्थितीवर जर मात करायची असेल तर तुम्हाला दिशा निश्चित करावी लागेल. आणि दिशा निश्चित करण्यासाठी तुम्हाला स्थैर्य पाहिजे. आणि स्थैर्य जर हवं असेल तर तुमच्याकडे शांती पाहिजे. शांती कशाची पाहिजे? तर मनाची शांती पाहिजे. आम्ही प्रार्थना संपल्या की आम्ही म्हणतो ओम शांती शांती. ध्यान काय? ध्यान म्हणजे विनाकारण बडबड करणाऱ्या या अंतःकरणातल्या किंवा आतमधल्या ज्या विचारांना कुठेतरी थांबवणं आहे. त्यांना कुठेतरी त्यांची ऊर्जा थांबवणं आहे. जर जीवनामध्ये तुम्हाला जर कुठलाही जर उच्च जर ध्येय गाठायचं असेल किंवा एखादी क्षमता निर्माण करायची असेल, कौशल्य प्राप्त करायचं असेल तर तुमच्याकडे शांतता असणं फार गरजेचं आहे. एक खेळ आहे बघा, चमचा लिंबू. तुम्हाला माहिती आहे खरं तर सरेच खेळ हे शांततेचेच आहेत, पण चमचा लिंबूमध्ये ती प्रखरतेने जाणवते. जो बाहेर अतिशय उग्र आणि अतिशय सक्रिय दिसतो तो जर आतमध्ये शांत राहू शकला, जसं आपण म्हणतो की चाक अतिशय वेगाने फिरतं पण त्याच्यामध्ये जो आक असतो तो शांत असतो. पण तो आक जर हलायला लागला ना तर तो गाडी पलटी करतो. टांगा पलटी घोडं फरार असं आहे. मग आमचे घोडं काही फरार होतं, आमचा टांगा काही पलटी झालेला असतो. माणसं दारू का पितात? शांतीसाठी. मनामध्ये चाललेल्या विचारांचं जे वादळ आहे ते थांबवण्यासाठी, शारीरिक वेदना विसरण्यासाठी, ताणतणावातून मुक्ती मिळवण्यासाठी, काही काळासाठी. त्यांना माहिती आहे काही काळासाठी मिळते पण ते त्यामुळे पितात. त्यांना तो मधला जो आक आहे त्यांचा, ज्याला धुरी म्हणतो आम्ही,
धुरा शब्द वापरतो ना आपण, यांच्या खांद्यावर धुरा आहे. धुरा म्हणजे काय? ज्याच्या आधारावरती गाडी पुढे चालते, ओढली जाते, ती धुरा. मग धुरी ज्याला जोडलेली असते, तुम्ही बैलगाडी जर पाहिली असेल किंवा एखादा टांगा पाहिला असेल, तर चाकांच्या पुढे सरळ जी काही त्या लाकडं किंवा जे काही आधार जोडलेला असतो त्याला धुरी असं म्हणतात. आणि त्या धुरीला ते आख जोडलेला असतो, त्याला 2 चाकं असतात. तुम्ही ट्रकमध्ये पाहिलं तर जो गोल 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 फिरतो ना इंजिनपासून, ती धुरी असते, रॉड असतो मोठा. मग जर तुमचं आख जर स्थिर नसेल, शांत नसेल, तर तुमचं जे चाक आहे ते दिशा भरकटणार आहे. तसं आमचं जे जीवन आहे, शरीर, हे धुरीवर आहे, वरती म्हणजे परिघावर आहे. आणि आतमध्ये जे मन आहे ते त्याचा आक आहे. जोपर्यंत तुमचं मन स्थिर नाही आहे तोपर्यंत त्या फिरणाऱ्या चाकाला दिशाच मिळत नाही. त्याची गती त्या संघर्षामध्ये नष्ट होऊन जाते. बघा, जेव्हा कुठलंही चाक जेव्हा डग मारता असं तेव्हा त्याची गती काय होते? शक्ती जास्त खर्च करते आणि गती जास्त कमी होते त्याची. मग आमचं जीवनाची गती जर कमी होत असेल तर आमच्या अंतःकरणामध्ये शांतता नाही आहे, किंवा आम्हाला यश मिळत नाही तर शांतता नाही. मग चमचा लिंबूमध्ये जो माणूस चालत असताना चालतो पण आहे, पण चमचा आणि लिंबू स्थिर आहे, शांत आहे, चित्त स्थिर आहे. गती कमी असू द्या, कासव आणि सश्याची जी चाल आहे ती तिथे लक्षात येते. अशा वेळेस कासवाची चाल पाहिजे, सश्याची नाही. सश्याची चाल तुमचं लिंबू खाली पाडून टाकणार. तुम्हाला अंतिम रेषा गाठायची आहे, पण त्या चमच्यात लिंबू असताना गाठायची आहे, ही त्याच्यामध्ये सर्वात मोठी अट आहे. तसं जीवनामध्ये आम्हाला उच्च शिखर गाठायचं आहे, परंतु स्वतःला आतमध्ये शांत ठेवून गाठायचं. जर मध्येच अहंकार आला, मध्येच वासना निर्माण झाली, कामना निर्माण झाली, तर ते लिंबू खाली पडणार आहे. मग तुम्ही पोहोचला जरी तर लिंबू मागं असेल. तुम्ही पोहोचाल पण तुमचं लिंबू मागे राहील. लिंबू म्हणजे जीवन आहे, त्या जीवनाला सांभाळायचं आहे तुम्हाला, आणि ते अधांतरी आहे, त्याला हात नाही लावू शकत तुम्ही. मग जीवनाची ही स्पर्धा जिंकत असताना आम्हाला लिंबू जपायचं आहे. तसंच हे जीवन आमचं. मग ते शांतता असल्याशिवाय नाही आहे. शांती भंग का होते माणसाची? एकतर अपेक्षेमुळे होते, किंवा अपेक्षा भंग झाल्यामुळे होते, किंवा भीतीमुळे होते. बरोबर आहे? अपमान झाल्यामुळे होते. या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे काय आहे? एक अपेक्षा आहे. कमी असा आहे, मला अशी इज्जत भेटली पाहिजे, माझा असा सन्मान झाला पाहिजे, आहे की नाही, मला हे मिळालं पाहिजे, माझ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. बघा, तुम्हाला गंमत सांगतो मी. जी माणसं वारंवार आजारी पडतात आणि जी माणसं क्वचित कधीतरी आजारी पडतात, यांचं ऑब्झर्वेशन करा. आपल्या जीवनामध्ये जबाबदाऱ्या झटकण्यासाठी, कुठेतरी आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती सोपवण्यासाठी आणि आपण लपण्यासाठी काही जण आजारांचा वापर करतात. तसं शाळेमध्ये असताना आम्ही गुरुजींना सांगायचो, का रे काल का नाही शाळेत आला? सर डोकं दुखत होतं. कॉमन उत्तर आहे. एवढे वेळा आम्ही असं म्हणलो डोकं दुखत होतं की आजकाल ते खरंच दुखतं. म्हणायच्या अगोदरच त्याच्या मनालाच माहिती आतमध्ये, आता याची आज कामावर जायची इच्छा नाही आहे, डोका दुखायला सुरुवात कर. सायकोलॉजी आहे. याला प्लासिबो इफेक्ट असं म्हणतात. साध्या गोळ्या दिल्या तुम्हाला साखरेच्या तरी बरं होतो तो आजार. पण आजकाल ते आजार एवढे खोलवर घुसले, तुमच्या मनाला तुम्ही स्वतःहूनच अशा प्रकारे हिप्नोटाईज करून टाकलेलं आहे, आत्मसंमोहन अशा प्रकारे केलेलं आहे की जे तुम्ही कल्पना केलेलं आहे ते सुद्धा खरं व्हायला लागलेलं आहे. जी गोष्ट आम्ही एक कारण म्हणून सांगत आलो ती गोष्ट आमच्या जीवनाचं सत्य व्हायला लागली. त्याचं कारण काय? आम्हाला पळवाटा शोधायची सवय आहे. मग आजारी माणूस जो आहे, ज्याला बरं व्हायचं आहे, तो आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो, आणि ज्याला
आजार बराही पाहिजे आहे आणि त्याला जबाबदारी पण नको आहे. त्याच्या बाबतीमध्ये काय होतं पहा, तो स्वतःहून आजार बरा करण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. मग त्याला डॉक्टरकडे न्या असा आग्रह करतो. म्हणजे त्याला औषधं द्या, त्याला इंजेक्शन द्या, बाहेरच्यांनी त्याला बरं केलं पाहिजे ही त्याची अपेक्षा असते. तो स्वतःची अवस्था अशी केविलवाणी करून टाकतो की बाहेरच्यांना त्याची कीव आली पाहिजे, दया आली पाहिजे, त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली पाहिजे. मग तेव्हा तो बरा होतो. जेव्हा बाकी सर्व घर, बाकी त्याचा परिवार, आजूबाजूची लोक त्याला सरेंडर होतात त्याच्या आजारापुढे, अरे नको मरायला, हे तुम्ही स्वतःहून त्याला बरं करायला सोडा, तो आणखीन सिरियस होणार. तो स्वतः प्रयत्नच नाही करणार. त्याला म्हटलं ना, अरे जोराचा श्वास घे, तो आणखीन ढिला घेणार, नाही घेताच येत नाही. हां, मग जिवंत कसं काय? नाही तेवढा घेता येतो. तुम्हाला त्या कुत्र्याची गोष्ट माहिती आहे ना, खिळा टोचतोय खालून, मधून कोणी आवाज काढतोय पण उठत नाही. तशी परिस्थिती आहे आज प्रत्येकाची. प्रत्येकाचं मन अशांत आहे, पण एवढंही अशांत नाही आहे की दगड मारेल दुसऱ्याला. तिथपर्यंत वाट बघतोय. लक्षात घ्या, बेचैनी होईल. एवढंही अशांत नाही आहे, मग चाललंय मधून मधून कोणी झालं काम, चला पुढे. मित्रांनो, ही जी जीवन जगण्याची पद्धती आहे अतिशय केविलवाणी आहे. का आम्ही असं जीवन जगतो? आमचे पूर्वज आमच्या तुलनेमध्ये खरंच शांत होते, समाधानी होते. तुमच्याकडे जोपर्यंत समाधान नाही ना, तोपर्यंत शांती नाही. आणि समाधान मिळवण्यासाठी जे आहे त्यात आनंद दिसला पाहिजे. काहीही गमावण्यासारखं नाही आपल्याकडे, याची जाणीव असली पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंना आज सांगावं लागलं, कारण आज इंटरनॅशनल पीस डे आहे, जागतिक शांती दिवस. कमीत कमी आजच्या दिवस तरी शांत राहावा बाबांनो. आज शांती दिवस आहे. मगाशी कोणीतरी म्हटलं, माणसं लग्न केले की त्यांच्या जीवनामधून शांती निघून जाते. म्हणजे ते अशांतीशी लग्न करतात का? ते अपेक्षा नावाच्या व्यक्तीशी लग्न करतात. तिचं नाव काही असू द्या, तिचं नाव एकच असतं, अपेक्षा. अपेक्षापूर्ती. मग अपेक्षा अपूर्ती नाही झाली ना, मग अपूर्ती जर झाली तर मग तेवढी अशांती तयार होते. बरोबर आहे. आणि ती जी अशांती आहे ती दोघांनाही पोखरते. मग दोघंही सभ्य असतात, फक्त लोकांमध्ये. समाजामध्ये गेल्यावर वा, फक्त मिठी मारायची बाकी असतात, बाकी सगळं एकदम एवढं प्रेम आहे. आमचं प्रेमसुद्धा दिखाऊ आहे. जर आम्ही एवढं ढोंगी आयुष्य जगू तर आमच्या जीवनामध्ये शांती येईल कशी बरं? जगाला दाखवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही जगता त्यावेळेस ते जगणं नसतं, ते ढोंग असतं. आणि ढोंग हे महापाप समजलेलं आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये विराजमान असलेला जो चैतन्य आहे, जी चेतना आहे, जो परमेश्वर आहे, त्याचा घोर अपमान आहे. तुम्हाला जर देता जर काही आलं ना, तुमच्या चेतनेला शांती द्या, जिवंतपणी द्या, असं सद्गुरू म्हणत आहे. आणि जिवंतपणी तुम्हाला शांती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही अपेक्षांना तिलांजली द्याल. मगाशी कोणीतरी फार सुंदर सांगितलं उदाहरण, की माणसाच्या अंगामध्ये किडे पडले पण मृत्यू येईना. तुम्ही ऐकलं असेल, कायदा बनवण्याची विनंती केलेली आहे लोकांनी का अशा व्यक्तींना मृत्यूचा अधिकार द्या. असा कायदा मला वाटते मागणी झालेली आहे अशा कायद्याची, की जर असंही अशा प्रकारचं तुमचं जीवन झालं तर त्या माणसाला डोस देऊन मारण्याची परवानगी द्या, असं तो स्वतः व्यक्तीही म्हणतो आणि त्याचे नातेवाईक पण म्हणतात. जिवंतपणी नरक भोगणं ही वेळ आमच्यावर काय येते? हे शरीर का सडतं? त्याचं कारण आहे अशांती, अपेक्षा. सर्व प्रकारचे शत्रू ज्यावेळेस त्या शत्रूंमध्ये आम्ही राहतो
त्यावेळेस शत्रू टॉर्चरच करतात. जर समजा पाकिस्तानमध्ये जर आपले सैनिक पकडले गेले तर आत्तापर्यंत आपण कित्येक वेळा बघितलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना टॉर्चर केलं जातं, भयंकर टॉर्चर. म्हणजे त्या टॉर्चर शब्दाला सुद्धा टॉर्चर होईल एवढ्या प्रकारात भयंकर त्या सगळ्या गोष्टी असतात. मित्रांनो, तसे हे शत्रू आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह हे टॉर्चर करतात माणसाला. लोभ टॉर्चर करतो सतत. बघ बघ तुला कमी मिळतंय, बघ हां किती पळतो तू, हां किती काम करतो तरी तुला मिळालं का, हां किती देवाची सेवा करतो कधी प्राप्त झाला का, बघ तो कधी देवाचं नाव सुद्धा घेत नाही, बघ त्याचं कल्याण किती झालं. मोह तुम्हाला मोहमध्ये अडकवत असतो. मायाजाळामध्ये हा तुझा आहे, बघ हा तुझा नाही आहे, याची काळजी घे, याची कशाला, त्याचं आहे ना घ्यायला काळजी. हा रक्ताचा आहे, हा मित्र आहे, हा तुझा जवळचा आहे, हा तुझ्या फायद्याचा विचार करतो. काम म्हणजे सर्व प्रकारच्या वासना. अगदी बघण्याची असेल ती पण वासनाच आहे. मऊ स्पर्श व्हावा ती पण हातांची त्वचेची वासना आहे. वासना फक्त एकच नाही आहे, खाण्याची पण वासना आहे. गळ्यामध्ये माळ घालतोय आणि तिकडनं अंडा बुर्जीचा आमलेटचा वास येतोय त्याला. गळ्यात माळ आणि पोटामध्ये काळ, तोंडाला पाणी येते, शरीर म्हणते पाहिजे. अरे मन म्हणते अरे तू गाय घातलीस गळ्यामध्ये, कशी शांती मिळणार सांगा. म्हणून दमन हे अशांतीचं फार मोठं कारण आहे. मित्रांनो, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शांती नाही तोपर्यंत समाधान नाही. किती पण मिळू द्या, नाही शांतीच नाही. म्हणून काही मिळो अगर ना मिळो तर शांतता पाहिजे. मग शांतता तेव्हाच येईल जेव्हा तुमच्या मनातून अपेक्षा निघून जातील. अपेक्षा संपल्या, जे मिळेल ते आनंद आहे. माझ्यापेक्षा दुसऱ्याला जास्त मिळालं तरी आनंद आहे. माझा अधिकार आहे तरी पण मला नाही मिळालं तरी आनंद आहे. या संसाराच्या जगामध्ये हिशोब नाही आहे माझा, त्या अलौकिक जगामध्ये तर माझा हिशोब आहे. इथे माझी संपत्ती हिरावून घेतली जाऊ शकते, परंतु त्या अंतःकरणाच्या जगामध्ये, त्या चेतनेच्या जगामध्ये मी श्रीमंत आहे. ती माझी संपत्ती कोणी आणि जी हिरावून घेतली जाऊ शकते ती संपत्ती असूच कशी शकते? हां, तुमच्याकडनं जे हिरावून घेतलं जाऊ शकतं ते तुमचं कसं काय असू शकतं? उलट त्याचे आभार मानले पाहिजे. लवकर मला हलकं केलंस बाळा, हां लवकर मोकळं केलंस. ही जी वृत्ती आहे ती तुमच्यामध्ये शांतता आहे. आणि जे 6 शत्रू आहे, काम, क्रोध, मद, मत्सर. मद एखाद्या गोष्टीमध्ये अडकला, बघा कण कण प्रचंड मेहनत करून कण कण मध साचवते मधमाशी, पण ती जर फार मोहात पडली ना त्या मधाच्या, ते त्याच्यामध्येच पाय अडकतात तिचे आणि मरते त्याच्यामध्ये. माणसं जे गोळा करतात ना ती मध खाऊनच ती जिवंत आहे आणि तिच्यासाठीच तिने एवढा अट्टहास केलाय, परंतु अति हव्यासापोटी ती त्याच्यामध्येच अडकते. फसते त्याच्यामध्ये, तिचे पाय फसतात आणि ती गुदमरते. नाका तोंडामध्ये पूर्ण मध जात. माणसं तसंच आहे. माणूस ज्या ज्या गोष्टी गोळा करतो ना त्याच्यामध्ये गुरफडून मरतो. मत्सर, द्वेष. मत्सर कधी तयार होतो? जेव्हा एखादी गोष्ट मला हवी आहे पण दुसरे कोणीतरी मिळवली आणि माझी शक्तीच नाही आहे पण त्यांनी मिळवली, मत्सर तयार होतो. मोठेपणा मिळतोय कोणाला तरी, मला पण मिळाला असता पण मी प्रयत्नच नाही केले, मग त्याला मिळाला, आता काहीच करू शकत नाही, मग मत्सर तयार होतो. पुरुष मत्सर करतात, स्त्रिया द्वेष करतात. स्त्रियांमध्ये द्वेष असा भरलेला असतो, कुठून भरलेला असतो. मला का नाही, देवाने मला का नाही एवढा श्रीमंत नवरा दिला. तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल. एका शाळेमध्ये गुरुजींनी विचारलं, एका मुलाला विचारलं,
काय रे तुला काय व्हायचं? तो म्हणे सर IAS ऑफिसर व्हायचं. पण IAS ऑफिसर होऊन पुढे काय करायचं? सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली असा पुरुष व्हायचं. आणि त्या वर्गात एक मुलगी तिला विचारलं तुला काय व्हायचं का? ती म्हणजे मला काहीच नाही, त्याची बायको व्हायचं. शॉर्टकट. द्वेष. स्त्रियांमध्ये द्वेष असतो. ते द्वेष कोणाचा पण करतील, पुरुषाचं पण करतात, स्त्रीचं पण करतात, लक्षात घ्या. आणि द्वेष का तयार होतो? कारण स्वतःवर जेव्हा दोष येतात, स्वतःचा कमीपणा जेव्हा उघडा होतो, तेव्हा तो दोष झाकण्यासाठी द्वेष केला जातो. समोरच्यातले अवगुण शोधून त्याच्यावर फोकस केला जातो, टोमणे मारले जातात, जेणेकरून स्वतःचा दोष उघडा होऊ नये. आपण स्वतः मात्र एकदम सज्जन आहोत, पण सगळी दुनिया नालायक आहे. ही जी भावना तुम्हाला द्वेषाला निर्माण करते. आणि द्वेष करण्यातून माणूस दुसऱ्याबद्दलची प्रतिमा नेहमी घाणेरडी करत असतो. आपण पाहिलं असेल कधी कधी लोक दुसऱ्याच्या चित्राला असे काळ्या पेननी चिरखोड्या ओढतात, त्याच्यावरती चित्रपटामध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल, ते असं घाणेरडं करतात. खरं तर ही त्यांच्या मनातला द्वेष आहे, जो कृतीने बाहेर आलेला असतो. एक वेळेस एखाद्याचा तिरस्कार ठीक आहे, पण द्वेष अतिशय भयंकर असतो. तो माणसाला कुठल्याही थराला घेऊन जातो. तो अक्षरशः हे जे काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष जे आहे, हे शत्रू असे आहे की ते तुमच्या आत राहतात आणि तुम्हालाच पोखरतात आणि तुमच्या माध्यमातून समाजाला त्रास देतात, वेदना देतात, हिंसा करतात. मग ती शारीरिक असेल, मानसिक असेल, कुठली पण असेल. सगळ्यात भयंकर मानसिक हिंसा. आणि जेवढं तुम्ही दुसऱ्याकरता पेरता, तेवढं तुमच्या बाबतीमध्ये ते गंभीर होत चालतं. मग हे काम, क्रोध, मद, मत्सर हे शत्रू का म्हटलेले आहे? कारण ते तुम्हाला टॉर्चर करतात, छळ करतात, तुमचा आतल्या आत भयंकर छळ करतात. आणि तो छळ आहे तो तुम्हाला अशांत करतो, आणि असा अशांत झालेला माणूस विकृत वागतो समाजामध्ये, असंबद्ध जीवन जगतो. आईस कळत नाही समोरच्यामध्ये असं का वागतं. आणि म्हणून सद्गुरू म्हटले की आज जागतिक शांतता दिवस आहे. रेस्ट इन पीस नको, रेस्ट इन लाईव्ह पाहिजे. चला आम्ही हे जे संमेलन आहे ते अजून वाढवूया. रेस्ट इन पीस ठीक आहे, पण रेस्ट इन लाईव्ह पाहिजे, जिवंतपणी शांतता पाहिजे. मला सांगा, कुठलाही माणूस जेव्हा शांत असतो तेव्हा दुसऱ्यांना उपद्रव करतो का? दुसऱ्यांचं मन दुखवतो का? दुसऱ्यांचं दुःख देतो का दुसऱ्यांना? नाही, बरोबर. एवढंच दुसऱ्यांना शांत करतो. मागे तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, एका आंब्याच्या बागेमध्ये एक माणूस बाजेवर झोपलेला होता, शांतपैकी. कोकणातला माणूस होता तो. आणि तिथे घाटावरचा एक मार्केटिंग करणारा गेला. तो नमस्कार पाटील, नमस्कार म्हणे. अहो काय म्हणे, झोपला तिथे आराम करताय. म्हणे काय करू मग? अहो या आंब्यांना मस्तपैकी यांचं मशागत करा, यांना खत घाला. म्हणजे ठीक आहे, त्यांनी काय होईल? म्हणे मग आंबे असे सुंदर होतील तुझे, एकदम मस्त की त्याला फुटवे येतील, लांब पान वगैरे असे तसं. ठीक आहे म्हणे. मग नंतर काय होईल? म्हणे मग त्यांना सीझन पाऊस झाल्यावर मस्त आंबे लागतील, 1 नंबर आंबे लागतील. ओके बरं, नंतर काय होईल? मग ते आंबे विकून तुम्ही भरपूर पैसे कमवाल. बरं, म्हणे मग नंतर पुढे काय होईल? मग तुम्ही चांगला बंगला बांधाल, त्या बंगल्यामध्ये मस्त AC लावाल, आणि त्या AC मध्ये मस्तपैकी असा तुमचा बेड वगैरे असेल, मग त्याच्यावर तुम्ही आराम कराल. म्हणजे मग मी आता काय करतोय? याच्या मनात अशांती आहे, त्याची शांती भंग करायला चालणार. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही जेव्हा दुसऱ्यामधल्या वासना प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्यातल्या कामना, वासना. आज मार्केटिंगचं जग आहे, सर्व कॉर्पोरेटची दुनिया आहे, ती हेच करते. सोशल मीडिया तेच करतोय, न्यूज मीडिया पण तेच करतोय. तो प्रत्येकाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही उत्तेजित झाला पाहिजे. एकाचे 2 घरं झाले पाहिजे, 1 गाडीच्या 2 गाड्या झाल्या पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त मार्केट मोठं उभं राहिलं पाहिजे. फक्त मार्केट चाललं पाहिजे, मशीन चालले पाहिजे. माणसं मिली तरी चालतील, माणसांचं जीवन संपलं तरी चालेल, त्याचं नरक बनलं तरी चालेल, परंतु मशिनरी चालल्या पाहिजे, बँका चालल्या पाहिजे, मेडिकल चालले पाहिजे, फॅक्टऱ्या चालल्या पाहिजे, संपूर्ण आर्थिक उद्योग, सर्व उद्योग जगत चाललं पाहिजे.
माणूस तेवढा संपला तरी चालेल. विसरलाय माणूस हे सगळं कशासाठी चाललंय. आज प्रत्येक पुढारी, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक बिझनेसमॅन फक्त पैसा साचवण्याचा प्रयत्न करतो. अरे तू काही आणलं नाही, काही नेणार नाही असं म्हणतो खरा, आणि प्रत्यक्ष तिथे गेल्यावर अशांत होतो खरा. म्हणजे तू नेमकी आहे खरा कसा. म्हणून सद्गुरू सांगता की जिवंतपणे शांततेने जगायला शिका. तुम्ही काही आणलेलं नाही, काही नेणार नाही, पण तुमचं जे जीवन आहे ते मात्र तुमचं आहे. ते तुम्ही मात्र गमावून राहिले, अमूल्य किमतीचं. त्याच्यामुळे या जीवनामध्ये दुःख होण्यासारखं काहीच नाही आहे. बरोबर आहे. फक्त आम्ही मृत्यूला विसरतो म्हणून दुःख होतं. मृत्यू सदैव लक्षात ठेवा. आमचं काहीच नाही आहे, गमावण्यासारखं काहीच नाही आहे जगामध्ये. ज्यावेळेस असं कळेल तुम्हाला, भीती तुमची नष्ट होईल. हे शरीरसुद्धा तुमचं नाही आहे. तुमचं जर असेल काय असेल तर ते फक्त जीवन आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा आनंद घ्या. आणि हा जर आनंद आम्ही जर घ्यायला शिकलो तर आम्ही असं जीवन घडवू शकतो की आमच्या जीवनामध्ये नेहमी समाधान असेल आणि शांतता असेल. या जगाला बदलणं आपल्या हातात नाही. साधी इथली काडी तिकडं जाऊन ठेवणं ते पण आपल्या हातात नाही. पण स्वतःला कसं जगायचं, स्वतःला कसं ठेवायचं, स्वतःचा स्वभाव कसा ठेवायचा, स्वतः कसं आचरण करायचं, काय खायचं, कसं खायचं, कसं प्यायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं स्वतःला सांभाळायचं, हे सगळं आपल्या हातात आहे. ते आम्ही करत नाही. याला आनंदी ठेवणं आपल्या हातात आहे, जगाला आनंदी करणं आपल्या हातात नाही. याला प्रज्वलित ठेवणं आपल्या हातात आहे, जगाला पेटवत बसणं आपल्या हातात नाही. तुम्हाला असं वाटतं की अरे मी तुम्हाला हुशार करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न करतोय. नाही, मी स्वतःला जागा ठेवण्याचा प्रयत्न करतोय. एकदा शिकणं म्हणजे शिकणं आणि दुसऱ्याला शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं. तसंच आहे माझं. या सत्संगामध्ये अमृतपान तुम्हाला मिळतंय, पण सगळ्यात जास्त अमृतपान तर मला मिळते, कारण ते माझ्यातून उतरतंय. वाढप्याचं काम जर माझ्याकडे आले, तुमच्या ताटात तर मुठभर आहे, माझ्याकडं कटोरीभर आहे. जेव्हा मी वाढायला जातो ना तेव्हा मला कटोरीभर मिळतो. मला पाहिजे तेव्हा मी खाऊ शकतो. पण तुम्हाला तर माझ्याकडे मागायचं आहे, मी देईल तेव्हा तुम्हाला मिळणार आहे. किती आनंद आहे. आणि म्हणून अशांतीचं मूळ प्रमुख कारणच हे की आम्ही आमच्या हातात आहे ना ते करण्याच्या ऐवजी जे हातात नाही आहे त्याच्यावर फोकस करतो. आपल्या हातात आहे सत्य बोलणं, ते मान्य न मान्य करणं हे लोकांच्या हातात आहे, ते सोडून द्या. अरे मी खरं बोललो तरी ऐकत नाही. तू खरं बोललं एवढं परिपूर्ण नाही आहे का. अहो मी सत्याने वागतो. अरे मग वागत राहा ना, प्रॉब्लेम काय. नाही लोक मान्य कर, लोकांशी तुला घेणं काय. नाही लोक ऐकत नाही, खऱ्याची दुनिया नाही. आणि म्हणून मी आता खरं बोलायचं सोडून दिलं. एखादा व्यक्ती आहे तो स्वतःचं नुकसान करतोय, बरोबर आहे. तुम्ही जेवायला बसलात, तो उपोषी आहे, तुम्ही त्याला जेवा म्हणताय, तुमचं ताट त्याच्यासमोर ठेवले, घास तोंडाजवळ नेताय, त्याला विनवण्या करताय, सगळं करताय, पण तो खातच नाही आहे. म्हणून तुम्ही दुःखी व्हायचं काय कारण आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य करा, तुम्ही आनंदाने राहा, तुम्ही कर्तव्य करा. कोणाकडे काही अपेक्षा करू नका. जे आपल्या हातामध्ये आहे, जे स्वतःच्या नियंत्रणामध्ये आहे ते सगळं करा. आम्हाला रागच मुळात स्वतःमुळे येतच नाही, आम्हाला दुसऱ्यामुळे राग येतो, परिस्थितीमुळे राग येतो. परिस्थितीमुळे आमच्यामध्ये मोह तयार होतो, स्वतःमुळे कधी आमच्यामध्ये वासना तयार होतच नाही. म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगतायत शांतता मध्ये तुम्ही जर वळून पाहिलं तर आतमध्ये शांत आहे, आणि बाहेर पाहिलं तर गोंधळ आहे. या प्रकृतीला असं वाटतं की तुम्ही ते कधीतरी या गोंधळामधून वैतागाल आणि त्या शांतीकडे वळाल, पण आम्ही तर भरकटतच जातो. म्हणून सद्गुरूंसारख्या योगींना, सद्गुरूंना सांगावं लागतं की तुमच्या आत वळा. बाहेरचा प्रवास अनंत आहे, तो थांबणार नाही, पण तुम्ही जर आतमध्ये वळालात तर अतिशय छोटा प्रवास, आणि तुम्ही तो आनंद मिळवावा आणि स्वतः नेहमी चिरशांतीमध्ये राहावं. आपल्या अंतःकरणामध्ये कधीही कोणालाही दुःखी करण्याची परवानगी देऊ नका. तुमच्या स्वतःमध्ये कोणालाही डिस्टर्ब करण्याची परवानगी देऊ नका. तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कुणीही दुःखी करू शकत नाही. तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुम्हाला अशांत करू शकत नाही. तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुम्हाला बिमार करू शकत नाही, कमजोर करू शकत नाही. आपण परवानगी देतो. नवे नवे आपणच उतावळे असतो. म्हणून आपल्या गुडघ्याला काय लागतं,
बरोबर आहे. आणि गुडघ्याचं बाशिंग काही परवडत नाही हा मित्रांनो, लक्षात ठेवा. ते कपाळाच हवं हां, लक्षामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये सर्वांनी शांतीचा मार्ग आपल्या आतमध्ये शोधला पाहिजे आणि जीवन नेहमी शांततेने जगलं पाहिजे. बाहेर किती पण उपद्व्याप असू द्या, किती गोंधळ असू द्या, किती पण राडा होऊ द्या, पण आतमध्ये तुम्ही शांत पाहिजे. बस आतमधली शांती भंग होता कामा